थायलंडमध्ये पावसाने अक्षरशः कहर केल्याचा पाहायला मिळते। चीनकडून येणाऱ्या मध्यम आणि उच्च दाबाच्या वाऱ्यांमुळे थायलंडमध्ये जोरदार वारे आणि गारपिटीसह पाऊस होतोय। दरम्यान थायलंडमध्ये आखातामधून दक्षिणेमधून आणि अंदमान समुद्रामधून वाहणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये अधिक पाऊस पडतोय। यावेळी वाहनं देखील पाण्यामध्ये बुडालेली आहेत। नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य पश्चिम राज्यामध्ये मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे हाहाकार उडालेला आहे आणि यामध्ये आतापर्यंत 17 जणांचा बळी गेल्याची माहिती आहे। काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आणि काही ठिकाणच्या नद्यांची धोक्याची पातळी सुद्धा त्यांनी गाठलेली आहे। अनेक राज्यांमध्ये पाणी नागरी वस्तीमध्ये घुसलेलं असून धरणं आणि पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। वाहतूक व्यवस्थेला सुद्धा फटका बसतोय आणि यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती। जपानच्या नैऋत्य भागामध्ये गंभीर अपघात झाल्याचं समोर आलं। रुग्णाला घेऊन जाणारं वैद्यकीय वाहतूक हेलिकॉप्टर समुद्रामध्ये कोसळलं। या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील 6 पैकी 3 जणांचा मृत्यू झाला तर बाकी 3 जणांना जपान कोस्ट गार्डने वेळीच मदत केल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याची माहिती आहे। पायलट हिरोशी हमादा, मेकॅनिक योशिताके आणि 28 वर्षीय नर्स साकुरा यांना समुद्रामधून वाचवण्यात यश आलेलं आहे। जीवन रक्षकांच्या मदतीने हे तिघेही पाण्यामध्ये तरंगताना आढळलेले होते। एआयचा वापर करून ॲपल कंपनी एआय डॉक्टर तयार करत आहे आणि त्यामुळे आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडतील अशी माहिती ब्लूमबर्गनं दिली आहे। ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी 2019 साली बोलताना या प्रकल्पाची इच्छा बोलून दाखवली होती आणि भविष्यामध्ये एखाद्या व्यक्तीने ॲपलची सर्वात मोठी उपलब्धी काय असा प्रश्न विचारल्यास तो आरोग्यावरील उत्पादन असेल असं त्यावेळी कुक म्हणाले होते। ॲपल मलबेरी या प्रकल्पावर काम करत आहे आणि मानवी आरोग्याशी निगडित बाबींवर एआयच्या माध्यमातून काम केलं जात आहे। ॲपलकडून सध्या हेल्थ ॲपवर काम करण्यात येत आहे। हज यात्रेकरूंसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरती व्हिसाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे मोठी खळबळ उडालेली आहे आणि यामुळे व्यापार आणि उमरा व्हिसावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे हज यात्रेसाठी नोंदणी न करता येणाऱ्या यात्रेकरूंना रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान ही व्हिसाबंदी अस्थायी स्वरूपाची असून जूनच्या मध्यापर्यंत ही व्हिसाबंदी लागू असेल। हमासने दक्षिण इस्रायलमधील शहरांवर रविवारी रॉकेट्सनं हल्ला चढवला। हमासकडून इस्रायलवर एकूण 10 रॉकेट्स टाकण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यापैकी बहुतेक रॉकेट्स हे इस्रायली संरक्षण मंत्रालयाने तसंच यंत्रणेने हवेमध्येच नष्ट केलेत। एक रॉकेट दक्षिणेकडील अशलोशोन या शहरामध्ये पडलाय आणि ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याचं इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आलंय। दरम्यान गाझामध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचा दावा हमासने केलाय। बांगलादेश सरकारने हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे अशी माहिती दिली आहे। बांगलादेशमधील हजारो हिंदू महाअष्टमी आणि बसंती पूजा साजरी करतात आणि पवित्र स्नान सुद्धा करतात। बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या सुमारे 8% आहे। नुकतंच पंतप्रधान मोदी थायलंड दौऱ्यावर गेलेले होते आणि त्यावेळी त्यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची भेट घेतली आणि यावेळी मोदींनी बांगलादेशामधील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलेला होता। दरम्यान त्यानंतर बांगलादेशने हे स्पष्टीकरण दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना माहो या रेल्वे मार्गाचं उद्घाटन केलं। तसंच बौद्ध तीर्थस्थळ इथं सुद्धा सिग्नल यंत्रणेची पायाभरणी केली आणि यावेळी पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांच्यासमोर ट्रेनला हिरवा झेंडा सुद्धा दाखवलाय। त्याचबरोबर पंतप्रधानांनी अनुराधापुरा येथील जयश्री महाबोधी मंदिराला भेट दिल्याची माहिती आहे। मंदिरामधील बौद्ध भिक्षूंना भेटले तसंच यावेळी पंतप्रधानांनी मंदिराच्या मुख्य बौद्ध भिक्षूंना भेटवस्तू सुद्धा दिली आहे। कॅनडामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आणि कॅनडाच्या ओटावा शहराच्या संसद भवनमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला। त्यामुळे देशामध्ये खळबळ उडाल्याची माहिती आहे। संसद भवनाच्या पूर्व ब्लॉकमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे। तसंच वेलिंग्टन स्ट्रीट परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीला अटक झालेली असून अटक केलेला तरुण कोण आहे, त्याचा हेतू काय होता या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही असं पोलिसांनी म्हटलंय।
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याच्या निर्णयावर नाराज आहेत। टॅरिफमुळे स्पर्धा वाढेल आणि जगभरात देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील। जागतिकीकरणाचा आता फार लोकांना फायदा होऊ शकत नाही असं स्टारमर यांनी म्हटलेलं आहे। ब्रिटन सरकार आता राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी शक्य ती पावलं उचलेल आणि ब्रिटिश सरकार व्यवसायाला टॅरिफच्या वादळापासून वाचवण्यासाठी औद्योगिक धोरण वापरण्यास तयार करण्यात आल्याचं स्टारमर म्हणाले। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जगभरातील 60हून अधिक देशांवर लादलेल्या आयात शुल्काची जबरदस्त किंमत गुंतवणूकदारांना मोजावी लागली आहे। शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या नागरिकांना $6.6 लाख कोटी गमवावे लागलेले आहेत। अमेरिकन शेअर बाजारामधील बड्या 500 कंपन्यांचा शेअर निर्देशांक S&P 500 म्हणून ओळखला जातो आणि या निर्देशांकामधून कंपन्यांचे भांडवली मूल्य तब्बल $5 लाख कोटी घटल्याची माहिती आहे। हा निर्देशांक 6% कोसळलेला आहे। तर 4 एप्रिलला डाय जोन्स इंडस्ट्रियल निर्देशांक 5.5% गडगडल्याची माहिती आहे। नॅसडॅकमध्ये 5.8% घसरण झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील 180 देशांवर प्रतिपूर्ती करदात्याची घोषणा केली आहे। त्यानंतर जगामधील टॉप 10 अब्ज देशांच्या यादीमधील 9 जणांच्या संपत्तीमध्ये मार्केट क्रॅशमुळे मोठी घट झाली आहे। मात्र वॉरेन बफेट यांच्या संपत्तीमध्ये चालू वर्षातील पहिल्या 4 महिन्यांमध्ये भरच पडल्याचे दिसून आलेलं आहे। बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष असलेल्या 93 वर्षीय बफेट यांची ओळख जगभरात स्मार्ट गुंतवणूकदार अशी आहे आणि गुंतवणुकीची त्यांची स्वतःची अशी एक रणनीती असते। सुरुवातीपासूनच स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवण्यात बफेट यांचा हातखंडा आहे। व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांचं समर्थन केलंय। त्यामुळे अमेरिकेमधील ग्राहकांवर मोठा परिणाम होणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी फेटाळून लावलाय। वाढत्या आयात शुल्कावरून 50हून अधिक देशांनी राष्ट्राध्यक्षांशी संपर्क साधला असल्याचं सुद्धा ते म्हणाले। 50हून अधिक देशांनी वाटाघाटी सुरू करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आयात शुल्क लादण्यात आलेलं आहे आणि अशी माहिती केविन हॅसेट यांनी दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमुळे सिंगापूरची अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत आली आहे। जागतिकीकरण आणि मुक्त व्यापाराचे युग संपलेलं आहे। जग एका नवीन युगात जात असून ते धोकादायक ठरणार आहे असं सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग म्हणालेले आहेत। तसंच जगामध्ये गोष्टी वारंवार बदलू शकतात आणि त्यामुळे सिंगापूरच्या जनतेने पुढे उद्भवणाऱ्या संकटांसाठी तयार राहावं असं सुद्धा वोंग यांनी म्हटलंय। सिंगापूरच्या लहान आणि व्यापाऱ्यांवर अवलंबून असलेल्या देशांवर टॅरिफचा मोठा परिणाम होईल असं PM वोंग यांना वाटत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची झळ आता अमेरिकेतल्या सामान्यांपर्यंत सुद्धा पोहोचली आहे। अमेरिकेने लागू केलेल्या टॅरिफमुळे तिथल्या रोजच्या वापरातील गोष्टी महाग होणार आहेत आणि या नवीन आयात शुल्कामुळे अंडी, दूध, मांस, कॉफी अशा रोजच्या वस्तूंमध्ये सुद्धा मोठी दरवाढ होत असल्याचं दिसतंय। अन्नधान्य, फॅशन, तंत्रज्ञान आणि आरोग्यविषयक उत्पादनं सुद्धा महागणार आहेत अशी ही चिन्ह आहेत आणि त्यामुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये ट्रम्प यांच्या धोरणाचा निषेध केला जातोय। पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाचं डेस्टिनेशन बनलेल्या दुबईमधील बुर्ज खलिफा हा जगातील सर्वात उंच इमारत आहे आणि या इमारतीमध्ये जॉर्ज व्ही नावाच्या भारतीय उद्योगपतीचे तब्बल 22 फ्लॅट्स स्वतःच्या मालकीचे आहेत। सौंदर्य आणि आलिशान सुविधांचा मिलाफ असलेल्या या इमारतीत 163 मजले आहेत आणि ही इमारत पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात। त्यामुळे ही जागा वास्तव्याच्या दृष्टीने जगामधील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक आहे। तर या इमारतीमधील 900 फ्लॅट्सपैकी 150 फ्लॅट्स भारतीयांच्या मालकीचे आहेत। त्यातील 22 फ्लॅट्स त्यांच्या मालकीचे आहेत। अमेरिकेमधील एका व्यक्तीनं एक वेगळाच विक्रम आपल्या नावे केलेला आहे आणि या व्यक्तीनं मागील 53 वर्षात 35,000हून अधिक बर्गर फस्त करण्याचा विश्वविक्रम नोंदवला। डोनाल्ड गोर्स्के असे या व्यक्तीचे नाव असून ते 70 वर्षांचे आहेत। गोर्स्के हे 1972 पासून रोज 2 बर्गर खातात। तर गेल्या 53 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी जितके बर्गर खरेदी केले त्यांचे डबे आणि पावत्या देखील त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत। तसंच बर्गर हे जगामधील सर्वोत्तम सँडविच आहे असं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं आहे। गिबलीचा वापर करून जगभरातील स्मार्टफोन वापरकर्त्यांनी आपली कार्टून इमेज काढून घेतली आहे।
मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डसाठी केला जाऊ शकतो हे सुद्धा लक्षात आलेलं आहे. चॅट GPT-40च्या माध्यमातून गेल्या आठवड्यात गिबली छायाचित्रांचा जगभरात महापूर आला. सोबतच अशा टूल्सचा वापर करून अनेक जणांनी बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा समाज माध्यमांवर झळकवलं. त्यामध्ये अगदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा सुद्धा समावेश होता. अगदी हुबेहूब आधार कार्ड तयार होत असल्यानं वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बिहारमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडतील आणि याच अनुषंगाने याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढली आणि यावेळी काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांच्यासह हजारो कार्यकर्ते यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 3 महिन्यांपासून राहुल गांधी यांचा हा तिसरा बिहारचा दौरा आहे आणि त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधींचे मिशन बिहार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटणा दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यालयामध्ये मोठा गोंधळ उडाला. यावेळी पाटण्याच्या सदाकत आश्रमाच्या पक्षाच्या 2 गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. माजी प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांचे समर्थक आणि माजी आमदार अमित कुमार टुन्ना यांच्या वादामध्ये भर पडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी एका कार्यकर्त्याचा पाठलाग करून मारहाण करण्यात आली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल सुद्धा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि काल रात्री शहा यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी 2 तास चर्चा केलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शहा यांचा हा पहिलाच मोठा दौरा आहे आणि गृहमंत्री अमित शहा कठुआ इथल्या नियंत्रण रेषेवर बसलेल्या BSF चौकीला भेट देणार असून ते सीमेरेषेबाहेरील सध्याच्या सुरक्षा व्यवस्था आणि परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कठुआमध्ये 23 मार्चपासून दहशतवाद विरोधी कारवाई सुरू आहे आणि आतापर्यंत या कारवाईमध्ये 2 दहशतवाद तर 4 पोलीस शहीद झालेले आहेत. तसेच शाह यांनी राजभवनामध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची भेट सुद्धा ते घेणार आहेत. जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये वक्फ कायद्यावरून गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी वक्फ कायद्याविरोधात प्रस्ताव आणण्याची सत्ताधारी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सकडून मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सच्या स्थापन प्रस्तावावर सभागृहात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या स्थगन प्रस्तावावर भाजपा आमदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ सुद्धा घातला. सभापतींनी नॅशनल कॉन्फरन्सचा स्थगन प्रस्ताव मंजूर केलेला नाही. वक्फ सुधारणा कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल मणिपूरमधील नागरिकांनी भाजप नेत्याचं घर जाळून टाकलं. मणिपूरच्या थौबलमधील भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अस्कर अली यांनी वक्फ सुधारणा कायद्याला पाठिंबा दिलेला होता आणि त्यामुळे येथील जमाव संतप्त झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास हा जमाव अस्कर अली यांच्या घराबाहेर जमला आणि काही वेळातच जमावाने तोडफोड सुरू केली. घराला पेटवून दिलं. वक्फ बोर्डावर नियंत्रण ठेवण्याची केंद्राची इच्छा नाही असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी केलंय. तर वक्फ बोर्ड कायद्याच्या चौकटीमध्ये काम करत आहे ही खात्री करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर मुस्लिम समुदायाच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी केला जाईल असं सुद्धा नड्डा यांनी यावेळी म्हटलं. तुर्कस्तान आणि इतर अनेक मुस्लिम देशांच्या सरकारांनी वक्फ मालमत्ता आपल्या नियंत्रणाखाली घेतल्या आहेत. आम्ही वक्फ बोर्ड चालवणाऱ्यांना नियमांनुसार काम करण्यास सांगत आहोत असं सुद्धा नड्डा म्हणाले. केंद्र सरकारने तामिळनाडूला वाढीव निधी दिल्यानंतर सुद्धा काही जण निधीवरून रडगाणं गातात अशी टीका मोदींनी केलेली आहे. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर नाव न घेता ही टीका केली आहे. गेल्या दशकभरामध्ये केंद्र सरकारने तामिळनाडूला 2014 पूर्वी राज्याला दिलेल्या निधीच्या तुलनेत तिप्पट रक्कम दिली असल्याचं मोदींनी म्हटलेलं आहे. तसंच तामिळनाडूमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आहे. वाढीचा वेग इतका असूनही काही लोक कोणत्याही आधाराशिवाय तक्रार करत राहतात असं सुद्धा मोदींनी म्हटलंय. केंद्र सरकारने PPF वरील एप्रिल-जूनचा व्याजदर जाहीर केला आणि या तिमाहीचा व्याजदर 7.1% कायम ठेवण्यात आला आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे आणि प्राप्तिकर सवलत मिळवण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. PPF मधील गुंतवणूक 15 वर्ष कालावधीसाठी आहे आणि याद्वारे मिळालेलं उत्पन्न करमुक्त आहे. केंद्र सरकार दर तिमाहीचा व्याजदर जाहीर करते आणि विविध बँका आणि टपाल खात्यामध्ये PPF खातं ठेवते, तर त्याच्या महिन्याच्या 5 तारखेपूर्वी हे खातं सुरू करता येतं.
मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालच्या हिंदू मतदारांसाठी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. राज्यामध्ये 9% हिंदू एकत्र आले तरी सुद्धा रामराज्य स्थापन होईल हे कोणी विसरू नये. तसेच त्यांनी पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा या ठिकाणी सुद्धा असंच एक वक्तव्य केलं होतं. बंगालमध्ये 9% हिंदू असे आहेत जे मतदान करत नाहीत आणि त्यांनी एकत्र येऊन मतदान केलं पाहिजे. त्यांनी बाहेर यावं आणि मतदान करावं. आपण जिंकलो नाही तर हिंदू अडचणीत येतील असं सुद्धा मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं. आज तकने हे वृत्त दिलेलं आहे. उत्तर 24 परगणा या ठिकाणी मिथुन चक्रवर्ती असं यांनी म्हटलं होतं. भारताकडे व्यापारी जहाजांची कमतरता असल्याचं मत उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केलंय. चीनकडे 5000हून अधिक मोठी जहाजं आहेत तर भारताकडे 500हून कमी व्यापारी जहाज असल्याचं अग्रवाल म्हणाले. जागतिक व्यापारी जहाजांमध्ये चीनचा वाटा 98% आहे आणि यांपैकी बहुतांश जहाजं चीनच्या मालकीची आहेत. चीनचा व्यापारी जहाज क्षेत्रावर जवळपास एक हाती प्रभुत्व आहे. भारताकडे समुद्र किनारपट्टी असून सुद्धा त्याचा फायदा घेण्यात कमी पडत आहे आणि ज्यामुळे जहाज उद्योगाला पाठबळ दिल्यास रोजगाराच्या संधी वाढतील असं मत सुद्धा अग्रवाल यांनी व्यक्त केलंय. मागणी वाढून सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये वीज उपलब्ध नाही आणि त्यामुळे 2024-25च्या आर्थिक वर्षामध्ये स्पॉट मार्केटमध्ये विजेच्या दरामध्ये 15% घट झाल्याची माहिती आहे. मार्च 2025 अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 121 अब्ज युनिट्स विजेचा पुरवठा करण्यात आला. गत वर्षाच्या तुलनेमध्ये त्यामध्ये 19% वाढ झाल्याची माहिती आहे. वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने औष्णिक वीज निर्मिती केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च मागणी असणाऱ्या काळामध्ये गॅस वीज निर्मिती केंद्र सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी एक मोहीम चालवण्यात येते आणि या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावण्याच्या प्रकरणामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्विजीकरण मोहिमेसाठी 6 महिन्यांचा कालावधी दिला गेला आहे आणि या कालावधीमध्ये पूर्ण शहरामध्ये जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. शस्त्रक्रियेनंतर 5 ते 8 दिवसांपर्यंत त्यांच्यावर देखरेख ठेवावी लागेल. मात्र त्यांची नंतर काळजी न घेता तसंच सोडल्यास त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतोय. उत्तर प्रदेशमधील वृंदावन शहरामधील ठाकूर बाके बिहारी महाराज मंदिरामधील दानपेटी चोरीला गेली आहे. हे दान दिलेले पैसेच मोजताना ते चोरणाऱ्या कॅनरा बँकेच्या एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. वृंदावन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मथुरा येथील डॅम्पियर नगर शाखेमध्ये काम करणाऱ्या अभिनव सक्सेनाने गेल्या 3 दिवसात पैसे चोरी केल्याची कबुली दिली. तसंच त्याच्याकडून 9 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. बँकेने तत्काळ त्या अधिकाऱ्याला निलंबित केलेलं असून त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी सध्या सुरू आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये 9,19 लाख करदात्यांनी भरलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये 3.25 लाख करदाते कोट्याधीश असल्याचं उघड झालंय. यातला 3,24,000 करदात्यांनी वार्षिक उत्पन्न 1 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं जाहीर केलेलं आहे. वैयक्तिक अविभक्त कुटुंब आणि विश्वस्त मिळून 3,89,000 जणांचं वार्षिक उत्पन्न 1 ते 5 कोटी रुपये आहे. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर ही माहिती आहे.